छत्रपती संभाजीनगर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या बोगद्यासाठी महानगरपालिका, देवळाई, सातारा परिसरातील लोक आणि बांधकाम विभाग यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे। कारण हा जो भुयारी मार्ग आहे हा 1 वर्षामध्ये पूर्ण तयार करून वाहतुकीसाठी खुला करण्याचं ठरलं होतं, मात्र 1.5 वर्ष होऊन गेला हा भुयारी मार्ग अजूनही तयार होतोय। त्यामुळे आता सातारा देवळाई परिसरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। कारण सातारा आणि देवळाई परिसरातील जवळपास 7 ते 8 लोकांना शहरामध्ये जाणारा हा एकमेव मार्ग आहे। आता हा मार्ग बंद असल्यामुळे लोकांना 10 ते 12 किलोमीटरचा फेरफटका मारून शहरात जावं लागतं। त्यामुळे आता परवा दिवशी याचं लोकार्पण सुद्धा प्रतिकात्मक लोकांनी, शेवटी संतापलेल्या लोकांनी केलेले, मात्र हा रस्ता बंद आहे। आणि इकडे आपण बघतोय की देवळाई आणि सातारा परिसर आहे आणि शहराला जोडणारा हा एकमेव महत्त्वाचा भुयारी मार्ग आहे। मात्र यानं त्या कारणामुळे हा भुयारी मार्ग गेल्या 1.5 वर्षापासून पूर्ण होताना दिसत नाही। काही नागरिक आहेत ज्यांनी प्रतिकात्मक दृष्ट्या हा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांची इच्छा आहे की हा मार्ग लवकर सुरू व्हावा। ताई, काय नेमकी अडचण तुम्हाला जाणवते? आमची अडचण म्हणजे आता 10वी-12वीच्या एक्झाम चालू आहे मुलांच्या। जर हा मार्ग चालू झाला तर निदान ट्रॅफिक इकडनं वळवल्या जाईल। दुसरी गोष्ट, प्रशासनाला आमचं त्यांनी आमचं सहकार्य केलेलं आहे 2017 पासून तर आत्तापर्यंत। आमची एकच मागणी होती आणि ती स्थानिक नागरिकांनी बऱ्याच पद्धतीने आता शो ऑफ झालेली आहे। आमच्या काय मागण्या आहे त्यावर मी फोकस करणार नाही, पण सध्याची रिसेंटली आता डेट दिलेली आहे 15 तारीख किंवा 19 तारीख ओपनिंगची। तर आता जे काम संथगतीने चालू आहे सध्या, तर त्या कामाला जर आता मेनपॉवर वाढवला प्रशासनाने तर नक्कीच हे आपले साध्य तारीख आमची होऊ शकते। दादा, 15 ते 19 तारीख दिलेली आहे, पण जे काही काम बघतोय आपण शक्य वाटत नाही। 1 ते 2 महिने लागण्याची शक्यता आहे। खूप जास्त वेळ लागण्यासारखा वेळ दिसतोय। आज पण तुम्ही बघताय की मोठमोठे व्हेकल त्याच्यावरती अजून सुद्धा ते कामं चालू आहेत। लवकरात लवकर प्रशासनाने त्याची जबाबदारी घेऊन लवकरात लवकर काम फायनल करावं एवढीच आमची मागणी। सातारा देवळाईची लोकसंख्या काही कमी नाही आहे। 50,000च्या जवळपास लाखभर वाहनं रोज येणार जाणार आहे। किती मोठा फेरफटका मारावा? कमी आज तुम्हाला सांगतो, आम्ही जरा दर्ग्या मार्गे जर गेलो तर 4.5 किलोमीटरचं अंतर कापावं लागतं आम्हाला तिथं येण्यासाठी। मग तुम्ही जवाहरनगर असेल किंवा इतर कुठल्याही परिसरात जा, 7 हिल जा, आकाशवाणी जा, अशा परिसरात जर तुम्हाला जायचं असलं तर 4.5 किलोमीटरचा फेरफटका मारून यावा लागतो। आज घडीला या रस्त्यावरती किमान 45 खेड्यांची ये जा असते, तर जो कचनेर कमानीपासून ते पार इकडं शिवगड तांड्यापर्यंत पूर्ण परिसर या रस्त्याने वाहतूक करतो। लोक मी बघितलं दादा, ट्रॅकवरनं वाहनं घेऊन जात आहेत, ही मजबुरीच आहे। मजबुरीच असल्यासारखी, कारण लवकरात लवकर काम होत नाही म्हणून लोक 4 किलोमीटरचा जो प्रवास तुम्हाला करायचा आहे ते शॉर्टकटमध्ये म्हणून रोड क्रॉस करून जातात, पटरी क्रॉस करून जातात, जीव धोक्यात घालून जातात। पण जीव धोक्यात घालण्याची गरज नाही, तुम्हाला पर्यायी मार्ग आहे ना। पण 4 किलोमीटरचा तो पर्याय ना, 4 किलोमीटर म्हणलं तर ट्रॅफिक जाम असते, नाही म्हणलं तर त्यांना शिवाजीनगरला यायचं म्हणलं तर अर्धा तास लागतो। जसं की इथून तुम्ही 2 ते 3 मिनिटात जाताय, पण तुम्हाला जर तेवढा पर्यायी मार्गाने जायचं म्हणलं तर अर्धा तास लागतो। मग ते काय करतात, अर्धा तास लागण्यापेक्षा, ट्रॅफिकमध्ये जाम होण्यापेक्षा आपण पटरी क्रॉस करून जाऊ, मग तेच वाहन उचलणार, तिथं नेणार, पुढं कधी कधी वाहन तिथं फसतात बी। निश्चितपणे ही सर्वस्वी नागरिकांची जबाबदारी आहे। दत्तूभाऊ आम आदमी पार्टीचे, दत्तूभाऊ काय म्हणाले, एकंदरीतच काय अडचणी आहेत नेमक्या? सर, अडचणी असं आहे की प्रशासन तारीख पे तारीफ करतंय। कारण सातारा चिकलठाणापासून तर वाळूजपर्यंत सर्व शासकीय निमशासकीय लोकांना हा जवळचा रस्ता आहे आणि आम्ही भरपूर वेळेस त्यांची पाठपुरावा केलाय, पण ते तारीख पे तारीख करताय आणि नाईलाज जो असतो लोकांना वरून गाडी न्यावी लागते रोड पटरीवरून, तर याच्या वेळेचा ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे हे जर झालं तर याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील। प्रशासनाचं असेल। ताई, लहान मुलं सुद्धा मी बघितली सायकल पटरीवरून घेऊन येत आहेत, लहान मुलांच्या सगळ्या शाळा इकडे आहेत आणि राहायला लोक इकडे आहेत, हा त्रास कसा? खूप दिवसापासून त्रास आहे। मी तुम्हाला ह्या लहान लेकराचं मध्ये मी माझ्या मुलाचं एक तुम्हाला उदाहरण देईल की माझा मुलगा एमजमला कॉलेजला आहे, तर त्याला दररोज एकूण इतक्या दुरून यावं लागतं। 500 रुपयाचं पेट्रोल आम्हाला 4थ्या दिवशी टाकावं लागतं। म्हणजे आम्हाला एक तर जीवाला पण त्रास आहे आणि आम्हाला खिशाला सुद्धा आमच्या आज जळ बसत आहे। तर या शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। किती वेळेस तारखा दिल्या, म्हणजे तुम्ही महिन्याला तारखा बदलू लागले, म्हणजे आम्हाला असं म्हणजे का कोंडी करतंय शासन आमचं हे आम्हाला कळत नाही, का कोणाच्या दबाव खाली करतंय का काय करतंय, हे आम्हाला शासनाने याचं उत्तर द्यायला। परवा दिवशी प्रतिकात्मक या ठिकाणी रस्ता सुरू केला लोकांनी, शेवटी लोकांचा संयम सुद्धा एक लिमिट पर्यंत असतो। जर समजा 19 तारीख जर हटली तर तुम्ही स्वतःहून रस्ता मोकळा करणार सातारा देवळाई, तुम्ही एकटे, म्हणजे तुम्ही एकटे नाही, लोकांनी आता हा आक्रमक अर्थातच करणार ना सर।
अर्थात का ना, संयमाचा बांध हा तुटतच असतो नागरिकांचा, कारण गेली कित्येक वर्ष इथे किती ऍक्सिडेंट झालेले आहे ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले. बऱ्याच जणांना तर आम्ही मदत केलेली आहे. हे सगळं आमच्या नजरेसमोर असताना आमचीही लहान लहान मुलं आहे, आम्ही जीव धोक्यात घेऊन आम्ही हा रस्ता क्रॉस करतो आहे. पण दादा, आता माझ्या माहितीनुसार रेल्वेने परवानगी देऊन टाकलेली, मात्र महानगरपालिकेला हा बोगदा हस्तांतरित झाल्यामुळं महानगरपालिका आपल्या पद्धतीने सर्वे करेल, त्यांच्या चाचण्या असतील. तुम्ही महानगरपालिकेला काय आव्हान करा? किमान याच्यामध्ये महापालिकेनं कितीही जोरात काम केलं तर किमान 15 दिवस तर सहज लागणार आहे. आतापर्यंत तुम्ही बघा, जे रात्रीच्या वेळेला तोपर्यंत धीर नाही धरणार. नाही धरू शकत. खूप वेळ गेलाय ना, जेवढा 1 वर्षाचा काळ होता त्याच्यापेक्षा अर्धा तर जास्तच टाइम गेला. 6 महिने वर झालेले आहेत आपल्या परिसराला. आज तुम्ही जो आपला याचा चिकलठाण्याचा जो अंडरपास आहे, मोजून 3 ते 4 महिन्यामध्ये कंप्लीट झालेला आहे. मग तसं काम आपल्याकडे का करण्यात आलं नाही? प्रशासनाला जर एवढ्याच अडचणी होत्या तर मग त्यांनी ऐन त्या, आज शाळेच्या एक्झाम असतील, लहान मुलं ये जा करतात, त्यांचे जीव धोक्यात घालून ये जा करतात. सगळ्याच अडचणी आहेत. एकंदरीतच आपण बघितलं तर हा पूल आता जवळपास 95 नाही 98% पूर्ण झालेला आहे. मात्र रेल्वेने हा पूल, आता हा बोगदा हस्तांतरित केलेला आहे महानगरपालिकेला. आता महानगरपालिका सगळ्या गोष्टींची खातरजमा केल्याशिवाय हा रस्ता खुला करणार नाही म्हणते, कारण बोगद्याच्या मध्ये अंधार आहे, त्या ठिकाणी लाईट लावायचे, छोटी मोठी कामं राहिलेली आहेत. मात्र ही छोटी मोठी कामं लवकर करावीत, नाहीतर सातारा देवळाईच्या लोकांचा जर संताप अनावर झाला तर ते स्वतःहून हा रस्ता खुला करू शकतात, स्वतःहून ते उद्घाटन करू शकतात. कारण सातारा देवळाईमध्ये जवळपास 7-8 लोकांची फक्त वस्ती आहे. त्या ठिकाणी कॉलेज किंवा शाळा किंवा दवाखाने नाही, तर सगळे पुलाच्या त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं हा रस्ता किती महत्वाचा आहे तुमच्या लक्षात येईल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.